तुरीचं वरण बनवणार आहे. त्याला लागणार डाळ धुवून शिजायला ठेवूया. 1 वाटी टोमॅटो आपण एक कापून धुवून घेतलेला आहे. ते आता आपण डाळीमध्ये सोडून देऊया. तर आता ती डाळ शिजून झाली की मग करूया. तर आता आपली डाळ शिजलेली आहे. तिला आता आपण काढून घेऊया आणि परत फोडणी मारूया. छानशी डाळ शिजून झालेली. आता याला फक्त फोडणी मारायची. फोडणीचं वरण 1 नंबर. वरण भात खायला एकदम छान. तर चला आता आपण गॅस चालू करूया आणि फोडणी मारून घेऊया. तेल थोडं आपण टाकू. फोडणीचं वरण, थोडीशी जिरी टाकून घेऊया आधी. तर आता आपली जिरी झालेली आहे. आता आपण जरा लसूण टाकून घेऊया. तर आता आपण त्यात थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा. धुवून घेतलेला आहे. थोडीशी हळद टाकू. थोडीशी कोथिंबीर सोडूया. छान भाजलेलं आहे. आता वरण आपण ही डाळ सोडून देऊया. चांगली फोडणी आता पण. तर आता आपलं फोडणी मारून झालेलं आहे वरण आणि भात पण झालेला आहे. वरण भात एकदम छान झालेला आहे दोन्ही पण. आता वरण फोडणी मारलेली एकदम छान. एकदा वरण भात नक्की खाऊन बघा. चपातीत खाऊ शकता, कशात पण खाऊ शकता. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर नक्की कमेंट करून विचारा. नक्की देईन आणि एकदा करून बघा मग मला सांगा. एकदम छान लागतं वरण. तर आता आपण झालेलं आहे वरण आपलं काढून घेऊया. तर झालेलं आहे आता आपलं वरण भात काढून घेतलेलं आहे. एकदम छान वरणाचा पण वास यायला लागलेला आहे आणि एकदम खायला एकदम भारी लागतं. लहान पोरं तर लय आवडीनं खात्यात आणि मोठी माणसं पण खात्यात. एकदा नक्की बनवून बघा आणि ट्राय करा. एकदम भारी लागणार. कमेंट करून तुम्ही दुसरी रेसिपी पण, दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर कमेंट करून नक्की विचारा.